जय हिंद फ्रेंड मित्रांनो, ग्रुप बी साठी आपण जी तयारी करत होतो त्यामध्ये आपण अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या व्हिडिओची जी सीरीज सुरू केली होती त्यामधला आपला हा 5वा व्हिडिओ. मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 90 ते 100 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील या 5 व्हिडिओच्या माध्यमातून. तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे, पुढील समीकरण बरोबर येण्यासाठी खालीलपैकी कोणती चिन्हे आपसात बदलणे आवश्यक आहेत. आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे आणि खाली आपल्याला ऑप्शन दिले आहेत. मित्रांनो, काय करायचं, थोडंसं लॉजिक लावायचं, विचार करायचा. आपल्याला इक्वल टू किती दिला आहे या ठिकाणी 276 दिलेला आहे. ठीक आहे ना. पहा कसं विचार कसा करायचा. पहा, 276 दिला आहे. पहिली संख्या किती आहे, 848 आहे. आता मला सांगा मित्रांनो, याला जर आपण 4ने भागलं तर आपलं जे उत्तर आहे ते 276 येणार नाही. आपलं उत्तर 800च्या चौपट म्हणजे खूप मोठं 2500 पर्यंत जाईल आपला आन्सर. ठीक आहे ना. 2500 नाही, 8 चूक 32 म्हणजे 3500 पर्यंत आपला आन्सर जाईल. पण आन्सर किती आहे मित्रांनो, 276 हे आपल्याला या ठिकाणी आन्सरमध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, हे जे 848 आहे ना, यालाच आपल्याला लहान करावं लागेल पहिले. आणि याला लहान करण्याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे 2 उपाय असतील. एक तर याला वजा करा किंवा मग भागीला करा. पण मला असं वाटते मित्रांनो, हा एवढा मोठा आहे की याच्यामधून 4 वजा केल्यास काही फायदा नाही, म्हणजे तेवढं लहान मिळणार नाही. म्हणजे याच्यामधून आपल्याला 4 वजा करण्याऐवजी 4ने याला काय करावं लागेल, भागावं लागेल. याचा अर्थ काय मित्रांनो, की इथं भागाकाराचं चिन्ह असलं पाहिजे, तर गुणाकाराचं अंदाजे. मग आपण इथून सुरुवात करूया की सर आपण यांना इंटरचेंज करूया. ठीक आहे, इथे घेतलं मग आपण 848. ठीक आहे ना. भागाकाराच्या गुणाकाराच्या ऐवजी ठेवला भागाकार 4 अधिक 27. आता इथे गुणीला ठेवूया 3 मायनस 17. ठीक आहे ना. बघा मित्रांनो, जमते का. आता 4ने 848ला भागूया. 4 दुनी 8, 4 एक 4 आणि 4 दुनी 8 या पद्धतीने. ठीक आहे ना. हा भागाकार झाला. अधिक करूया मित्रांनो इथे यांचा गुणाकार. 3 7 21 1 हातच्याले 2, 3 दुनी 6 2 8 81 आणि इथे घेतले मग आपण वजा 17. ठीक आहे ना. परत कॅल्क्युलेट करूया. बॉडमॉस रूलनुसार बेरीज करावी लागेल. 2 आणि 1 3, 8 आणि 1 मित्रांनो 9 आणि हा घेतला 2. मायनस करायचं असेल या ठिकाणी 17. ठीक आहे ना. हे 13 होतील. 13मधून 7 गेले, 6 राहतील. ठीक आहे ना. त्यानंतर इथे झाले 8, 8मधून 1 गेले 7 आणि मित्रांनो हा राहिला 2. तर 276. लक्षात आलं ना कसं लॉजिक लावायचं. तर जर तुम्हाला मित्रांनो अंकांची ओळख असेल ना, तर हा प्रश्न विद्यार्थी काय करतात, प्रत्येक ऑप्शन चेक करून पाहतात. तर तसं चेक करून पाहू नका. मला असं वाटते, जर तुम्हाला संख्यांची किंवा अंकांची ओळख असली आणि थोडेफार गणितीय कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित असले, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अंदाजेही काढता येईल आणि एका स्ट्रोकमध्ये सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न बघा मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न शांततेत वाचूया. आपल्याला विचारला आहे, ए हा गोल्फ व फुटबॉल खेळतो, बी हा गोल्फ व खो खो खेळतो, सी हा खो खो खेळतो, खो खो फुटबॉल आणि हॉकी खेळतो, डी हा गोल्फ हॉकी आणि फुटबॉल खेळतो. जर एका खेळादरम्यान बी व सी यांचा अपघात झाला तर ते कोणता खेळ खेळत होते, पुढील पर्यायातून निवडा. ठीक आहे ना. बघा मित्रांनो, बी आणि सी यांचा एका खेळादरम्यान अपघात झाला. आता मित्रांनो, बी आणि सीचा अपघात होण्यासाठी हे दोघेही कोणता तरी एकच खेळ खेळत असले पाहिजे. बरोबर ना. कोणता तरी एकच खेळ खेळत असले पाहिजे. आता ते कोणता खेळ खेळत आहे तर आपल्याला डायरेक्टही ऑब्झर्व करता येईल, किंवा मग तुम्हाला चेकबोर्ड जर बनवायचा असेल तर चेकबोर्ड वगैरे बनवूनही आपल्याला या ठिकाणी त्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेता येतील. ठीक आहे ना. बघा काय करता येईल, बी आणि सी यांचा अपघात झाला, तो खेळ निवडा. तर आपण इथे लक्षात घेऊया की बी आणि सी यांच्यासाठी कॉमन खेळ कोणता येतो आहे. सर हां, ठीक आहे. चला पहा, हा बी आहे. म्हणजे याला मला असं वाटतं की मांडण्याची गरज नाही मित्रांनो. एका मार्काला प्रश्न आहे ना, तर थोडंसं स्पीड ओरिएंटेड असलं पाहिजे आणि ॲक्युरेट पण असलं पाहिजे. काय करायचं ते पहा. ठीक आहे ना. यांचा कॉमन खेळ पहा. बी जो आहे तो गोल्फ आणि खो खो खेळतो आणि सी जो आहे मित्रांनो तो खो खो फुटबॉल आणि हॉकी खेळतो. आता या दोघांचा आमनासामना कोणत्या खेळमध्ये झाला असेल, खो खोमध्ये, कारण हा पण खो खो खेळतो आणि हा सुद्धा काय खेळतो, खो खो खेळतो. तर खो खोमध्ये अमोरासमोर आले असतील, त्यांचा अपघात झाला असेल आणि इंजुरी झाली असेल. ठीक आहे ना. म्हणून जो प्रश्न विचारला आहे त्यांचा अपघात झाला तर ते कोणता खेळ खेळत होते ते निवडा. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे मित्रांनो खो खो. ठीक आहे ना. सिंपल या पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तुम्हाला चेकबोर्ड बनवण्याची गरज नाही किंवा कुठलाही टेबल वगैरे बनवण्याची गरज नाही. त्यानंतर बघा, एका एजन्सीकडे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही सायकली आहेत. जर प्रत्येक सायकलवर एक याप्रमाणे कर्मचारी बसले तर एका कर्मचाऱ्याला सायकल मिळणार नाही. परंतु एका सायकलीवर 2 कर्मचारी बसले तर एक सायकल रिकामी राहते.
तर सायकल व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे ना मित्रांनो, ऑप्शनवरून जाणे बेटर राहील. पटापट ऑप्शन चेक करायचे. ठीक आहे ना. काय विचारलं आहे? सायकल व काम करणारे कर्मचारी. तर या ठिकाणी घेऊया आपण सायकल. ठीक आहे ना. बघा आपण असं मानूया की समजा सायकल ज्या आहेत त्या आहेत पहिल्या ऑप्शननुसार घेऊया आपण 2 सायकल आहे. आणि इथे घेऊया मित्रांनो आपण कर्मचारी. कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पहिल्या ऑप्शननुसार आपल्याला घेता येतील 4. ठीक आहे ना. आता 2 कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. पहिली कंडिशन काय आहे? जर प्रत्येक सायकलवर एक याप्रमाणे कर्मचारी बसले तर एका कर्मचाऱ्याला सायकल मिळणार नाही. आता सायकली 2 आहेत, माणसं 4 आहेत. एका सायकलवर एक बसेल, दुसऱ्या सायकलवर एक बसेल. किती जणांनी सायकल ऑक्युपाय केली? दोघांनी. मग किती जणांना सायकल नाही मिळाली? दोघांना नाही मिळाली. पण हा काय म्हणतोय? एकाला सायकल मिळणार नाही. म्हणजे मित्रांनो पहिलं ऑप्शन या ठिकाणी व्यवस्थित बसत नाही. दुसरं ऑप्शन लावा. इथे घेतला आपण 3 आणि इथे घेतला आपण 2. 3 सायकली आहेत आणि 2 कर्मचारी आहेत. ठीक आहे ना. आता पहा, जर एका सायकलवर एक याप्रमाणे कर्मचारी बसले तर एका कर्मचाऱ्याला सायकल मिळणार नाही. ठीक आहे ना. पहा सायकली किती आहे मित्रांनो? 3. कर्मचारी किती आहेत? 2. आता जर एका सायकलवर एक जण बसवला तर सगळ्यांना सायकल मिळेल. उलट एक सायकल जी आहे ती का राहील? रिकामी राहील. याचा अर्थ मित्रांनो ऑप्शन नंबर 2 काय असेल? या प्रश्नाचा आन्सर नसेल. 3 पहा, 3 व 4 सायकली 3 घेतल्या आणि कर्मचारी 4 घेतल्या. आता पहा मित्रांनो, सायकली 3 आहेत, कर्मचारी 4 आहेत. हा याच्यावर बसला, हा याच्यावर बसला, हा याच्यावर बसला. ठीक आहे ना. तिघांनी 3 ऑक्युपाय केले म्हणजे एका कर्मचाऱ्याला सायकल उरली नाही. म्हणजे पहिली कंडिशन जी आहे ती ऑप्शन नंबर 3च्या संदर्भात व्यवस्थित बसते. एका कर्मचाऱ्याला सायकल मिळणार नाही. परंतु एका सायकलीवर 2 कर्मचारी बसले तर एक सायकल रिकामी राहते. पहा सायकल आहेत किती मित्रांनो? 3 आणि कर्मचारी किती आहेत आपल्याकडे? 4. आता पहा एका सायकलवर 2 कर्मचारी बसवायचे आहेत. या एका सायकलवर 2 बसले, दुसऱ्या सायकलवर 2 बसले. हे 2 किती झाले मित्रांनो? 4. 4च्या 4ही कर्मचारी किती सायकलवर बसतील? 2 सायकलवर बसतील. पण सायकल किती आहेत आपल्याकडे? 3. म्हणजे एक सायकल जी आहे ती काय असेल? रिकामी असेल. ठीक आहे ना. तर हे इथे दिला एक सायकल रिकामी राहते. म्हणजे मित्रांनो जर आपण हे घेतलं ना तर ऑप्शन नंबर 3 जे आहे ते या दोन्ही कंडिशनला सॅटिस्फाईड करते. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3. क्लिअर होतं आहे सर्वांना? ठीक आहे ना. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला उत्तर फास्टमध्ये काढायचं आहे आणि ॲक्युरेटही काढायचं आहे. ठीक आहे ना. तर मी मागच्याही बऱ्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की काय करायचं आणि आजही मी तुम्हाला सांगेल की कोणत्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फास्टमध्ये उत्तर काढता येईल आणि कमीत कमी वेळेत ॲक्युरेट उत्तर कसं काढायचं त्या संदर्भात बऱ्याचशा बाबी या लेक्चरमधून आपण समजून घेणार आहे. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न पहा मित्रांनो, इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टर या घटकातून हा प्रश्न येतो आहे. मोस्ट प्रॉमिनंट प्रश्न असं म्हणता येईल याला आपल्याला ग्रुप बी साठी. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की यासारख्या प्रश्नात मी प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये एक नवीन भाग घेऊन येईल. ठीक आहे ना. काहीतरी नवीन लॉजिक तुमच्यासाठी आणेल. ठीक आहे ना. तर या लेक्चरमध्ये मित्रांनो मी परत एका नवीन लॉजिकचा प्रश्न घेऊन आलो आहे. आपण इथे रो वाईज विचार करूया. रो वाईज. ठीक आहे ना. आता मित्रांनो इथे 370 दिसते. यामधील अंकांची बेरीज करा. 3 + 7 + 0 बरोबर किती येते मित्रांनो? बेरीज 10. आणि यांची बेरीज करा. 7 आणि 3 किती? 10. याचा अर्थ मधात जो अंक दिलेला आहे त्यामधील अंकांची बेरीज आणि आजूबाजूच्या अंकांची बेरीज काय येते? सारखीच येते. ठीक आहे ना. आता इथे चेक करा. 2 + 2 + 4 किती झाले मित्रांनो? 2 आणि 2 4 आणि 4 8. इथं 2 आहे आणि इथे 6 आहे. 6 आणि 2 किती झाले? 8. मधात जो नंबर दिला आहे त्यामधील अंकांची बेरीज आणि पहिल्या व शेवटच्या आजूबाजूच्या अंकांची बेरीजसुद्धा काय येते आहे? तेवढीच येते आहे. आता इथे बघा, इथे यायला पाहिजे 7 + 3 + 0 म्हणजे मित्रांनो 10. इथं 1 आहे म्हणजे इथे 9 असला पाहिजे. तेव्हाच 9 आणि काय होतील या ठिकाणी? 10 होतील. म्हणजे रिकाम्या जागेत येणारा जो पर्याय आहे तो असला पाहिजे पर्याय क्रमांक 3. क्लिअर ना. अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो लक्षात घेता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. एका शेतकऱ्याकडे संत्र्याची 1000 झाडे आहेत. ही सर्व झाडे त्याला चौरसाकृती क्षेत्रात लावायची आहे. ठीक आहे ना. ज्यामध्ये आडव्या व उभ्या रांगांची संख्या समान असेल तर त्याला हे काम करण्यासाठी किती झाडे कमी पडतील? मित्रांनो इथून समोर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला चौरसाकृती अरेंजमेंट करायची असेल तर आपल्याला वर्ग काढावा लागेल. ठीक आहे ना. स्क्वेअर ही जी बाब आहे ही आपल्याला इथे प्रामुख्याने लक्षात घ्यायची असेल. कारण काय पहा, आपण जर समजा त्यांना या पद्धतीने अरेंज करत असू तर तो काय म्हणतोय यामध्ये जर आपण लावलं तर आडव्या उभ्या रांगांची संख्या समान असेल. म्हणजे जर मित्रांनो आपण 5 असे लावले तर 5 जे आहेत ते अशी असले पाहिजे 5/5. ठीक आहे ना. 5/5च्या जर मित्रांनो आपण चौरसाकृती रांगा लावल्या तर एकूण रांगा किती बसतील? 25 बसतील. 25 म्हणजे 5चा वर्ग. म्हणून म्हटलं की या ठिकाणी जेव्हाही चौरसाकृती प्रकारात काही अरेंज करायला तो तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? वर्गच करावा लागेल. येत्या लक्षात सर्वांना? ठीक आहे ना. तर याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? वर्गच करावा लागेल. ठीक आहे ना. पाहता आपल्याला म्हणतो आहे 1000 झाडे आहेत.
ही सर्व झाडे त्याला चौरसाकृती शेतात लावायची आहे. तर 1000च्या जवळपासची वर्गसंख्या निवडा. आणि काय विचारलं आहे, किती झाडे कमी पडतील. कमी म्हणजे आपल्याला अशी अरेंजमेंट करायची आहे मित्रांनो की ज्यामध्ये 1000पेक्षा जास्त झाडं दिसले पाहिजे आपल्याला. ठीक आहे की नाही. मग आपण अरेंज करूया. पहा वर्ग. जर आपण मित्रांनो 30चा वर्ग केला तर किती झाडं लागतील आपल्याला, 900. म्हणजे 30 आडव्या रांगा 30 उभ्या रांगा अशा लावण्यासाठी आपल्याला 900 झाडं लागतील. पण इथे झाडं कमी पडले का आपल्याला, नाही. आपल्याला मित्रांनो असं निवडायचं आहे की झाडं काय पडले पाहिजे, कमी पडले पाहिजे. त्यानंतर 31चा वर्ग घेऊया. 31 उभ्या रांगा आणि 31 आडव्या रांगा. या पद्धतीने जर मित्रांनो आपण यांना लावलं तर आपल्याला मिळतील 961 झाडांची रिक्वायरमेंट असेल आपल्याला. किती झाडांची, 961 झाडांची रिक्वायरमेंट असेल. आता 961 झाडं आपल्याकडे आहेत का, आहेत. पण आपल्याला काय विचारलं, कमी पडले पाहिजे. इथं तर झाडं शिल्लक राहत आहे. मग काय केलं मित्रांनो, आपण 32 उभ्या रांगा आणि 32 आडव्या रांगा आपण घेतल्या. म्हणजे 32चा या ठिकाणी काय केला आपण, वर्ग केला. 32चा वर्ग केला ना मित्रांनो तर तो येतो आहे 1024. आता मात्र मित्रांनो आपल्याला झाडं कमी पडत आहेत. आपल्याकडे किती झाडं आहेत, 1000. जर आपण 32/32 या रांगेत लावलं, आडव्या उभ्या रांगेत लावलं तर किती झाडं लागतील, 1024. म्हणजे मित्रांनो 24 झाडं आपल्याला या ठिकाणी काय पडत आहेत, कमी पडत आहेत. त्यामुळे हे असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. बघा मित्रांनो, आयोग नेहमी दरवर्षी 1-2 प्रश्न जे आहेत ते नवीन टाकत असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही 4-5 तरी आपण असे प्रश्न घेऊया की जे नवीन असतील, त्यामधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर हा तसाच एक प्रश्न म्हणून मानला तरीही चालेल. ठीक आहे ना. त्यानंतर हा प्रश्न पण पहा मित्रांनो. ठीक आहे ना. हाही तसाच प्रश्न आहे. नंबर सिस्टीम, तुम्हाला अंकांची ओळख आहे की नाही किंवा अंकांची ओळख किती चांगल्या प्रकारे आहे हे मित्रांनो या प्रश्नातून काय केलं जाईल, चेक केलं जाईल. ठीक आहे ना. प्रश्न वाचूया. 501 ते 700 दरम्यान 6 अंक किती वेळा येतो ते दर्शवणारा पर्याय निवडा. असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे. मित्रांनो 6 अंक किती वेळा येतो, तर बरेचसे विद्यार्थी इमॅजिन करतील की सर याच्या दरम्यान एवढा आहे. पण मला असं वाटतं की लिहून पाहिलं ना तर थोडं बेटर राहील. लिहून पाहिलं म्हणजे हे 501 पासून 700पर्यंत संख्या लिहायला नाही म्हणत आहे मी. ठीक आहे ना. कसं लिहायचं पहा. आपण याचे 2 सेगमेंट करूया. आपण सेगमेंट करूया याचे मित्रांनो की 500 पासून, ठीक आहे ना, 501 पासून तर 599 पर्यंत. 501 पासून म्हणतो ना, 501 पासून तर 599 पर्यंत 6 हा अंक कुठे कुठे किती वेळा येतो आहे. चला आता इमॅजिन करा. 500 पासून 599 पर्यंत मित्रांनो 6 अंक एकक स्थानी येईल आणि दशक स्थानी येईल, शतक स्थानी येणार नाही. कारण 501, 502, 595, 599 असं येईल ते. ठीक आहे ना. ओके, 599. 600 मग खाली घेऊ आपण. आपण इथे लिहूया की एकक स्थानी. ठीक आहे ना. युनिट प्लेसला लिहूया मित्रांनो. ठीक आहे ना. युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी. एकक स्थानी मित्रांनो 6 अंक किती वेळा यायला पाहिजे पहा. पहिला 16वर येईल, 26वर येईल, 36वर येईल, 46वर येईल. असं करता करता 96पर्यंत जर मित्रांनो आपण मोजलं तर 6 हा अंक आपल्याला एकक स्थानी किती वेळा मिळाला, 10 वेळा मिळाला. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो टेन्स जे प्लेस राहते त्या टेन्स प्लेसवर 6 हा अंक किती वेळा येईल ते पहा. ठीक आहे. 60पासून मोजा. 60मध्ये दशक स्थानी एक 6 आला, 61, 62, 63, 64 असं 69पर्यंत मोजलं ना मित्रांनो तर आपल्याला 10 वेळा परत काय मिळाला, 6 मिळाला. तर 501 ते 599 दरम्यान एकक स्थानी 10 वेळा 6 येईल आणि दशक स्थानी सुद्धा मित्रांनो 10 वेळा काय येईल, 6 येईल. आता समोर मोजूया. ठीक आहे. 600 ते 700च्या दरम्यान, ठीक आहे ना, 6 हा अंक किती वेळा येतो परत मोजा मित्रांनो. यांच्या दरम्यान युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी किती वेळा 6 हा अंक येईल, 10 वेळा येईल. जसं इथे 10 वेळा होता तसं इथे 10 वेळा. त्यानंतर मोजा मित्रांनो टेन्स प्लेसला, ठीक आहे ना, म्हणजे दशक स्थानी हा सुद्धा किती वेळा येईल, 10 वेळा येईल. पण मित्रांनो 600 ते 700च्या दरम्यान शतक स्थानी येईल ना, 601, 602, 695, 699 असं शतक स्थानी सुद्धा येईल. म्हणून इथे लिहूया मित्रांनो आपण 100 प्लेसवर म्हणजे शतक प्लेसवर शतक स्थानी 6 किती वेळा येईल तो यायला पाहिजे मित्रांनो 100 वेळा. बरोबर आहे की नाही. 600 पासून तर, ठीक आहे, 600 मधला एक 6 आणि 699 मधला एक 6 इथपर्यंत मोजायचा आपल्याला. ठीक आहे ना. तर किती भरतील मित्रांनो, होय हे भरले पाहिजे 100. आता आपण काउंट करूया की 501 ते 700च्या दरम्यान 6 अंक किती वेळा आला. या सर्वांची बेरीज करा. 10, 20, 30, 40 आणि 100. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं 140. ठीक आहे ना. चला पहा बोर्डवर, ऑप्शन नंबर 3 असेल हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना मित्रांनो. सध्या नंबर सिस्टीममध्ये ना यासारखे प्रश्न जर आपण UPSCचा रेफरन्स घेतला तर बरेचसे प्रश्न आपण यासारखे पाहू शकतो. प्रश्न सोपी असतात. ठीक आहे ना. फक्त काढण्यास वेळ जास्त लागू शकतो जर आपल्याला
व्यवस्थित मेथड कोणती आहे ती माहिती नसेल तर मित्रांनो या पद्धतीने काढा, वेळही वाचेल आणि ॲक्युरेसीसुद्धा व्यवस्थित राहील. ठीक आहे ना. चला पुढल्या प्रश्नाकडे वळूया. हा एक प्रश्न आहे. एका पिशवीत 1 रुपये व 2 रुपयाचे काही नाणे आहेत. पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या ही 50 आहे व एकूण 75 रुपये आहे. तर 1 रुपये व 2 रुपयाच्या नाण्यांची अनुक्रमे संख्या किती ते निवडा, असा प्रश्न आपल्याला ठिकाणी दिसतो आहे. मित्रांनो ऑप्शनवरून जा. माझा सल्ला असेल की या केसमध्ये ऑप्शनवरून जायचं. मागच्या वर्षी आयोगाने ग्रुप बी मध्ये एक प्रश्न असा विचारला होता, पण तो रेशो अँड प्रपोर्शनचा होता. हा प्रश्न थोडा वेगळा आहे. ठीक आहे ना. पहा इथे लिहूया आपण, आपल्याला 1 रुपये व 50 पैसे, ठीक आहे ना, 1 रुपये व 50 पैसेचे नाणे दिले आहेत आणि असे किती रुपये दिले आहेत मित्रांनो, आपल्याला 75 रुपये दिले आहेत. आता ऑप्शन नंबर फर्स्ट पहा, हे घेतले 15 आणि 35. 1 रुपयाचे मित्रांनो 15 नाणे आहेत म्हणजे हे झाले 15 रुपये आणि 50 पैशाचे 35 नाणे आहेत म्हणजे हे झाले 17.5 रुपये. तर मित्रांनो 15 अधिक 35 केलं तर 75 होतील का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल? चुकीचं. दुसरं चेक करा. 1 रुपयाचे 20 नाणे आणि 50 पैशाचे मित्रांनो 30 नाणे. 1 रुपयाचे 50 पैसे नाही, 2 रुपये घ्यायचे आहेत. 2 रुपये. परत पहा 2 रुपये. पहा दुसरं ऑप्शन. ठीक आहे. पहिलं चेक करा. हे 15 रुपये आणि हे मित्रांनो 35 रुपये. ठीक आहे ना. पाहता हे 15 रुपये आणि 35 कॉईन 2-2चे म्हणजे 35 दोन्ही 70 रुपये. 70 आणि 15 75 होतील का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 चुकीचं. त्यानंतर मित्रांनो 1 रुपयाचे 20 आणि 2 रुपयाचे 30 कॉईन. 1 रुपयाचे 20 कॉईन म्हणजे 20 रुपये आणि 2 रुपयाचे 30 कॉईन म्हणजे मित्रांनो 60 रुपये. 20 आणि 60 जर केलं तर 80 येईल, पण आपल्याला किती पाहिजे? 75 पाहिजे. सोपी आहे ना. बस ऑप्शनवरून जायचं. सर्वात सोपी मेथड हीच. त्यानंतर 30 आणि 20, चला 1 रुपयाचे घेतले तर 30 रुपये होतील आणि जर 2 रुपयाचे 20 कॉईन घेतले तर मित्रांनो 1 रुपयाचे 30 रुपये आणि 2 रुपयाचे 20 कॉईन म्हणजे 40 रुपये, हे 70च झाले. ठीक आहे ना. याचा अर्थ चौथं ऑप्शन करेक्टच असलं पाहिजे. पहा इथे घेतला आपण 1 रुपयाचे 25 कॉईन आणि 2 रुपयाचेही 25 कॉईन. मित्रांनो 1 रुपयाचे 25 कॉईन म्हणजे 25 रुपये आणि 2 रुपयाचे 25 कॉईन, 2 रुपयाचे 25 कॉईन म्हणजे किती रुपये? 50 रुपये. आता मात्र 25 आणि 50 काय येते आहे? 75 येते आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 काय असेल? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे ना. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. त्यानंतर पहा मित्रांनो वर्क अँड टाईमचा प्रश्न आहे, काळकाम वेगवर आधारित. आपल्याला दिला आहे 18 मजूर 140 मीटर लांबीची भिंत 42 दिवसात बांधतात. तर 30 मजुरांना 100 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील? मित्रांनो जर तुम्हाला बायनॉमियल किंवा मग त्रिपदी वगैरे या बाबी जर मांडता येत असतील तर डायरेक्ट मांडा, किंवा तुम्ही एक फॉर्म्युला यूज करू शकता. या ठिकाणी फॉर्म्युला बेटर राहील माझ्या मते. M1 D1 H1, याला मित्रांनो मी MDH फॉर्म्युला असं म्हणतो. ठीक आहे ना. MDH लक्षात राहते की नाही, मसाला आपण ऐकत आलेलो आहे, त्यामुळे MDH असं याला मी नाव देतो. ठीक आहे. MDH M1 D1 H1 बाय W1. ठीक आहे ना. इज इक्वल टू M2 D2 H2 बाय W2. ठीक आहे ना. इकडे सर्व 1-1 घ्यायचे आणि इकडे सर्व 2-2 घ्यायचं. ठीक आहे. बरं M1 म्हणजे काय मित्रांनो? पहिले किती माणसं होते. D1 म्हणजे त्यांनी किती दिवस काम केलं पहिले, आणि H1 म्हणजे किती तास काम केलं. W1 म्हणजे किती काम केलं. तर D म्हणजे दिवस, M म्हणजे माणसं, H म्हणजे अवर आणि W म्हणजे मित्रांनो वर्क, किती काम त्यांनी केलं आहे. चला पाहता 118 मजूर. आता पहिल्या केसमध्ये मजुरांची संख्या किती आहे? 18 आहे. गुणिला 140 मीटर लांबीची भिंत 42 दिवसात. तर हे 42 काय झाले मित्रांनो? D म्हणजे दिवस, इथं लिहिलं 42. अवर्स आपल्याला दिला आहे का? कुठं तासाचा उल्लेख आहे का? नाही. मग तास घेऊ नका. W1 म्हणजे काम किती आहे? 140 मीटर लांबीची भिंत आहे. इज इक्वल टू M2 30 मजुरांना 30 मजूर घेतले. 100 मीटर लांबीची भिंत, 100 मीटर लांबीची भिंत बांधणे मित्रांनो हे काम आहे, वर्क आहे, म्हणून इथं घेतलं आपण खाली. बांधण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजे मित्रांनो दिवस आपल्याला काढायला सांगितले आहे. D2 आपल्याला काढायचा आहे. बस मित्रांनो याला सॉल्व करायचं आणि फायनली मिळेल आपल्याला आपला ॲन्सर. ठीक आहे ना. पहा एक ट्रिक सांगतो तुम्हाला. या केसमध्ये जेव्हाही तुम्ही या स्थितीला येऊन जाल तेव्हा मित्रांनो फक्त तिरपं जाताना गुणाकार करायचा, बाकी तुम्ही कसेही गेले ना तर भागाकार होईल. असं तुम्हाला काढता येईल, तुम्हाला असंही काढता येईल, पॅरलल असंही काढता येईल आणि असंही काढता येईल. फक्त तिरपं जाऊ नका. तिरपं जर जाल तर तुम्हाला गुणाकार करावा लागेल. पहा असं काढता येईल आपल्याला असंही काढता येईल मित्रांनो. ठीक आहे ना. 14 का 14, 14 दूनी 28, 14 त्रिक 42. ठीक आहे ना. फक्त तिरपं जाऊ नका. हे 3 आणि 3ही कटतील. आता मात्र आपल्याला तिरपं जाता येईल. पहा या D2ने 1 ला गुणलं तर D2 1 D2 इज इक्वल टू मित्रांनो 18 ने 1 ला गुणलं तर 18 1 18. याचा अर्थ
या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 18 दिवस. म्हणजे त्या मजुरांना 30 मजुरांना 100 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागले पाहिजे? 18 दिवस लागले पाहिजे. मित्रांनो फॉर्म्युला लक्षात ठेवा, MDH, बस मसाल्यासारखं लक्षात ठेवा, ठीक आहे ना, हे बरोबर लक्षात राहील. चला पुढला प्रश्न बघा. ब्लड रिलेशनशिपचा हा एक प्रश्न आहे, रेग्युलर प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याचदा आयोग यावर आधारित प्रश्न जे आहे ते विचारत असते. पुढील प्रश्नात प्लस, मायनस, क्रॉस आणि भागीला ही चिन्हे विशिष्ट अर्थाने वापरण्यात आली आहेत, ठीक आहे ना. जसं P+Q म्हणजे P हे Qचे वडील आहेत, P-Q म्हणजे P ही Qची पत्नी आहे, ठीक आहे ना. आणि वाचा मित्रांनो सर्व, ठीक आहे. सर्व आपण रीड केलं, डायरेक्ट आपण स्टेटमेंटवर येऊया. A/C अधिक D या विधानावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष सत्य ठरेल ते आपल्याला निवडायचं आहे. मित्रांनो पहा, जेव्हाही ब्लड रिलेशन मी शिकवतो तेव्हा मुलांना म्हणतो मी की डायग्राम जी आहे ती जनरेशन वाईज काढायची. जनरेशन वाईज म्हणजे मित्रांनो आई वडील वर असले पाहिजे, आजोबा आजीसुद्धा वर असले पाहिजे, आपण, आपला भाऊ, आपली पत्नी एका लाईनमध्ये म्हणजे एका लेवलला, आपले मुलं, भाचा, पुतण्या, पुतणी सर्व कुठे असले पाहिजे? खाली असले पाहिजे. एकदम व्यवस्थित मॅनरमध्ये डायग्राम काढायची, ठीक आहे. बघा आता डायग्राम कशी काढायची. पहिले दिला आहे A/C. A/Cचा अर्थ पहा मित्रांनो, इथे काय आहे? A ही Cची मुलगी आहे, ठीक आहे ना. A ही मुलगी आहे म्हणजे A खालच्या जनरेशनमधली असली पाहिजे, म्हणून Cला वर घेऊ मित्रांनो, ठीक आहे ना. A ही मुलगी आहे, मग Aला आपण खाली घेतलं कारण A मुलगी आहे. A मुलगी असल्यामुळे ॲरो Aकडे करा, मुलगी आहे म्हणून मायनस करा, ठीक आहे ना. मेलसाठी प्लस आणि फिमेलसाठी मायनस, ठीक आहे ना. मुलगी ॲरोवरती मित्रांनो आपण या ठिकाणी लिहून घेतलं मुलगी, A ही Cची मुलगी आहे. त्यानंतर दिला आहे C+D. प्लसचा अर्थ पहा मित्रांनो, C+D म्हणजे C हे Dचे वडील आहेत. C हे वडील आहेत मित्रांनो Dचे. मग काय करा, Dला खाली घ्या. Dला आपण इथे घेतलं, C वडील आहेत म्हणून ॲरो Cकडे करा, यांना प्लस करा, ॲरोवरती मित्रांनो आपण या ठिकाणी लिहून घेतलं वडील. आता पहा, C जे आहेत त्या Aची वडील आहेत, Dची वडील आहेत. याचा अर्थ A आणि D या Cचे चिल्ड्रेन असले पाहिजे. त्यात ही फिमेल कन्फर्म आहे म्हणून ही Dची कोण असली पाहिजे मित्रांनो? बहीण असली पाहिजे. ही Dची कोण असेल? बहीण असेल. आलं लक्षात रिलेशन, ठीक आहे ना. शेवटचं रिडिंग पहा काय दिलं आहे, D+B. परत रिडिंग या प्लस म्हणजे D+B म्हणजे D हे Bचे वडील आहेत. D हे वडील आहेत म्हणून Dला वर घ्या, Bला खाली घ्या. D वडील असल्यामुळे ॲरो Dकडे करा, यांना प्लस करा आणि ॲरोवरती मित्रांनो या ठिकाणी लिहून घ्या वडील. D हे Bचे वडील आहेत, ठीक आहे. आता आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे ते निवडायचं आहे. पहा, A ही Bची आत्या आहे. आत्या म्हणजे काय मित्रांनो? A ही Bच्या वडिलांची बहीण असेल तर ती आत्या लागेल, ठीक आहे. आता इथे चेक करूया आपण, हा B आहे, ठीक आहे. Bचे वडील कोण आहेत मित्रांनो? D. आणि वडिलांची A कोण आहे? बहीण आहे. याचा अर्थ जर आपण पाहिलं की A ही Bची कोण लागते तर A ही Bच्या वडिलांची बहीण आहे आणि Bच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या. याचा अर्थ A ही Bची आत्या लागते. हे या ठिकाणी काय आहे मित्रांनो? करेक्ट आहे. B ही Aची मावशी लागते नाही, Bचं तर जेंडरच या ठिकाणी निघत नाही. सर ऑप्शन नंबर फर्स्ट असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. यावर आयोग बऱ्याचदा प्रश्न आपल्याला ग्रुप बी मध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये म्हणा विचारत असते, म्हणून हा जो प्रकार आहे हा व्यवस्थित करून ठेवायचा, ठीक आहे ना. त्यानंतर बघा मित्रांनो, स्टेटमेंट, कन्क्लुजन, अजम्पशन, आर्ग्युमेंट म्हणजे लॉजिकल रिझनिंग किंवा क्रिटिकल रिझनिंगवर आधारित हा प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहे, ठीक आहे ना. चला पहा प्रश्न काय म्हणतो आहे. आपल्याला म्हणतो आहे भारतात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून येते, ठीक आहे ना. बरं, ज्या वर्षी उन्हाळ्यात तापमान वाढ सरासरीपेक्षा जास्त असते त्याच वर्षी पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. भारतातील काही क्षेत्रात अचानकपणे वाढलेले पावसाचे प्रमाण हे त्या क्षेत्रातील वाढत्या तापमान वाढीचा परिणाम आहे. वरील युक्तिवादातील कमकुवतपणा दर्शवणारे सर्वात योग्य विधान निवडा, ठीक आहे ना. आता मित्रांनो, युक्तिवादातील कमकुवतपणा दर्शवणारं विधान निवडा. याचा अर्थ यामध्ये जो युक्तिवाद दिलेला आहे त्या युक्तिवादाला अपोज करणारा, मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं आहे, बऱ्यापैकी सांगितलं आहे, ठीक आहे ना. यामध्ये जो युक्तिवाद दिला आहे त्या युक्तिवादाला अपोज करणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. तर सर्वात पहिले मित्रांनो लॉजिक लावायचं की या ठिकाणी युक्तिवाद काय दिला आहे. तर युक्तिवाद काय दिला आहे, हा असं म्हणतो आहे की ज्या वर्षी उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते त्याच वर्षी पावसाळ्यात पाऊस खूप जास्त पडतो, बरोबर आहे ना. उन्हाळ्यात तापमान जास्त असेल तर पावसाळ्यात काय पडतो? पाऊस खूप जास्त पडतो, असं याचं तज्ज्ञांचं या ठिकाणी निरीक्षण आहे. आणि हाच युक्तिवाद आहे. तो काय म्हणतो आहे की भारतात येणारे जे पुराचं जे प्रमाण वाढलं आहे ते त्या क्षेत्रातील तापमान वाढीचा परिणाम आहे असं याला म्हणायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस तापमान वाढते त्याच वेळेस काय पडतो? पाऊस जास्त पडतो. हा यामधला युक्तिवाद आहे. आता या युक्तिवादाला कमकुवत करायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला शोधायचं असेल असं ऑप्शन शोधा की
ते दर्शवेल की नाही बा असं काही नसते, म्हणजे यांचा एकमेकांशी संबंध असेलच असं नाही. हे दर्शवणारं जर काही मिळालं तर आपण म्हणूया ते काय करते इथे कमकुवत करते आहे असं म्हणता येईल. ठीक आहे ना. पहिला पॉईंट वाचा. हा युक्तिवाद कमी तापमानाचा पावसाच्या वितरण व्यवस्थेवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो. ठीक आहे ना. काय म्हणतोय हा? म्हणतो आहे की इथे पावसाचा म्हणजे जास्त तापमानाचा काय परिणाम आहे ते याच्यामध्ये दिलं आहे, पण ऑप्शन नंबर 1 काय म्हणते कमी तापमानाचं काय होते पावसाच्या वितरण व्यवस्थेवर काय परिणाम होतो त्याविषयी याच्यामध्ये काही सांगितलं नाही. तर आपल्याला मित्रांनो घ्यायचं नाही आहे ना. मला सांगा, इथं जर जास्त तापमान जास्त पावसाविषयी बोलत असेल तर कमी तापमानाविषयी आपल्याला या ठिकाणी कदाचित विचार करायचा नसेल. आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला युक्तिवादाला कमकुवत करणारं विधान निवडायचं आहे. सेकंड पहा. हा युक्तिवाद भारतात ठीक आहे, हा युक्तिवाद भारतात पावसाचे वितरण मोसमी वाऱ्यावर अवलंबून असते या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो. ठीक आहे ना. पहा मित्रांनो, आता हे तर वाटतंय की सर हे करेक्ट आहे, कारण सर तो काय म्हणतोय तापमान वाढलं तर पाऊस वाढतो. आणि सेकंड काय म्हणते आहे की नाही असं काही नाही आहे. भारतात पावसाचं वितरण जे आहे ते मोसमी वाऱ्यावर अवलंबून असते. ही जी बाब आहे, ही जी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती हा युक्तिवाद लक्षात घेत नाही. आपण असं म्हणूया मित्रांनो, कमकुवत करणारं आहेच, कारण ते अपोज तर करते आहेच, पण ते थोडंसं वीक असू शकते, कारण त्याचा रेफरन्स आपण दिलेल्या डेटामधून घेऊ शकत नाही. म्हणून आपण याला होल्डवर ठेवूया, आणखीन चेक करता येईल. पहा. ठीक आहे ना. त्यानंतर हा युक्तिवाद भारतात नेहमी कोठे ना कोठे पूर्व ढगफुटी होते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही. तर मला असं वाटतं मित्रांनो, हा थोडासा म्हणजे याला आपण विचारात घेणार नाही. ठीक आहे ना. फारसा कोरिलेट करत नाही. 1 आणि 3 आपण यामधून इलिमिनेट केले. 2 करेक्ट वाटतो आहे. त्यानंतर पहा, या 2 घटना एकाच वेळी घडून येत असल्यामुळे त्या एक दुसरीला कारणीभूत आहे असे यात गृहीत धरले आहे. बघा मित्रांनो, काय म्हणतोय तज्ज्ञांचं असं निरीक्षण आहे की ज्यावेळी उन्हाळ्यात तापमान जास्त होते त्याचवेळी पावसाळ्यात पाऊस जास्त येतो. ठीक आहे की नाही, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. या संदर्भात तज्ज्ञांकडे कुठलाही सबळ पुरावा उपलब्ध नाही. मग आपण या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही की या ज्या 2 घटना आहेत, तापमान जास्त वाढणे जास्त पाऊस होणे, हे यामध्ये काय धरलं आहे, गृहीत धरलं आहे. आणि गृहीतक म्हणजे मित्रांनो, एखादी बाब जर तुम्ही गृहीत धरत असाल ना तर ती करेक्ट असतेच असं नाही. गृहीतक मित्रांनो चुकीचंही ठरू शकते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं परफेक्ट आन्सर असेल, कारण हे डेफिनेटली दिलेल्या माहितीशी रिलेट करणारं आहे आणि हे दिलेल्या युक्तिवादाला काय करते, कमकुवत करते आहे. जर मित्रांनो आपण दुसरं घेतलं तर ते पण करेक्ट आहे, पण ते दिलेल्या डेटाशी कोरिलेट करत नाही, त्यामुळे ते आपल्याला घेता येणार नाही. ठीक आहे ना. ट्रिकी प्रश्न राहतो मित्रांनो, त्याला म्हणतातच क्रिटिकल रिझनिंग. ठीक आहे ना, थोडा क्रिटिकल राहतो बरं, पण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात घेतलं ना तर सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याच्याशी रिलेटेड असणारा हा प्रश्न, हा जमतो जवळपास विद्यार्थ्यांना, बऱ्यापैकी आपले विद्यार्थी याला सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. एका शहरातील ए या पक्षाच्या सदस्यांची निवडून येण्याची टक्केवारी 66% आहे. आपण असं म्हणूया की एका शहरात काहीतरी निवडणूक सुरू असतील. ठीक आहे ना, महानगरपालिका निवडणूक असेल आणि एक पक्ष आहे ज्याचं नाव आहे ए, आणि ए या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले आहे, 66% उमेदवार निवडून आले आहे. तर मित्रांनो आपल्याला गृहीतक द्यायचं आहे, आपल्याला कन्क्लुजन नाही, गृहीतक द्यायचं आहे. गृहीतक. आता मित्रांनो, गृहीतक दिलेल्या डेटामध्ये दिसणारं असलंच पाहिजे असं काही नाही. ते थोडासा गृहीतक म्हणजे काय असते, तो अझ्युम करण्याचा भाग असतो. म्हणून आपण अझ्युम तर करू शकतो, पण ते अझम्पशन मित्रांनो सत्याला धरून असलेलं पाहिजे, सत्याशी कोरिलेट करणारं असलं पाहिजे किंवा सत्याच्या जवळचं असलं पाहिजे, तर ते अझम्पशन करेक्ट असेल. ठीक आहे ना. पहिलं पहा, ए या पक्षाच्या कोणत्याही सदस्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आता मला सांगा मित्रांनो, हे कारण म्हणून किंवा हे गृहीतक म्हणून घेता येईल का आपल्याला? ठीक आहे की नाही, की 66% त्यांचे सदस्य निवडून आले कारण ए या पक्षाच्या कोणत्याही सदस्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. जर मित्रांनो हे कारण म्हणून किंवा गृहीतक म्हणून करेक्ट असतं तर कोणालाही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तर मग 66च का, सर्वच निवडून यायला पाहिजे होते. ठीक आहे ना. म्हणजे गृहीतक म्हणून तर करेक्ट आहे, पण दिलेल्या डेटाशी कोरिलेट करत नाही, सत्याच्या जवळचं नाही, त्यामुळे काय असेल, चुकीचं असेल. त्यानंतर निवडणुकीत फक्त 66% लोकांनीच मतदान केले. असं होते का कुठं की 66% मतदान केलं आणि सर्व यांच्याच पक्षाच्या लोकांना केलं आणि यांना जिंकून टाकलं? तर मित्रांनो आपण इथे असं म्हणू शकतो की त्यांनी जे मतदान केलं आहे त्या मतदानाची टक्केवारी आणि निवडून येणाऱ्या लोकांची टक्केवारी हे फारसं कोरिलेट करत नाही. क्लिअर आहे की नाही? त्यामुळे हे सुद्धा काय असेल, चुकीचं असेल. लोकांनी ए या पक्षाला मते दिली कारण त्यांनी या पक्षाच्या दाव्यांवर विश्वास ठेवला, असं होऊ शकते. ठीक आहे ना. हे गृहीतक म्हणून आपल्याला घेता येईल. ठीक आहे ना, की लोकांनी त्यांच्या याच्यावर काय ठेवला असेल, भरोसा ठेवला असेल आणि त्यांना वोटिंग केलं असेल, हे मात्र या ठिकाणी असू शकते. पण मित्रांनो आपण कला निवडू शकू असं कुठे ऑप्शनच नाही दिलं. म्हणजे काय, कधी कधी असं केलं जातं की बायस होऊ शकते
आपण UPSCचं जर कॉम्प्रेहेन्शन पाहिलं ना तर तिथं असंच दिसते आपल्याला, जर ज्या ठिकाणी बायस क्रिएट होण्याची शक्यता आहे तिथे आपल्याला ऑप्शनमध्ये चॉईसेस दिलेले नसते, म्हणजे आपल्याला तेच निवडावं लागते जे त्याला अपेक्षित आहे. अशा केसमध्ये मित्रांनो आपण निवडलं पाहिजे यापैकी नाही. क्लिअर आहे ना. चला पुढे जाऊया. गृहीतकाशी रिलेटेड हा एक प्रश्न आहे, ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला तो लक्षात घेता येईल. ठीक आहे मित्रांनो, नंबर सिरीज दिली आहे, गटात न बसणारी संख्या निवडा. मित्रांनो या प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला संख्यांची आणि अंकांची ओळख असली पाहिजे. आता अंक पहा, 13, 19, 29, 37, 41, 53 सर्व मित्रांनो मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे ज्या संख्यांना एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणतो आपण मूळ संख्या. या सर्व मूळ संख्या आहेत. आता मित्रांनो मूळ संख्या आल्या कशात पहा, इथे 13 आहे, 13 नंतरची मूळ संख्या 19 आहे. पण मित्रांनो 13 आणि 19च्या मधात एक मूळ संख्या येते 17, ती याने या ठिकाणी त्या सिरीजमध्ये सोडलेली आहे, ती विचारात घेतली नाही. ठीक आहे ना. दुसरं पाहता 19 नंतर मित्रांनो यायला पाहिजे 23, ही याने सोडली आणि इथे घेतला 29. 29 नंतर यायला पाहिजे मित्रांनो 31, ती सोडली आणि 37 घेतलेलं आहे. ठीक आहे ना. आता या ठिकाणी मित्रांनो 41 हे सोडावं लागेल. पहा एक संख्या सोडतोय ना, म्हणजे या काय आहे, कॉन्सिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहे, क्रमागत मूळ संख्या आहे. क्रमागत मूळ संख्यामध्ये मित्रांनो तो एक सोडून पुढची घेतो आहे. 37 नंतरची मूळ संख्या 41 आहे, ती सोडून मित्रांनो त्याला या ठिकाणी काय घेणं आवश्यक होतं, 43 घेणं आवश्यक होतं. बरोबर आहे की नाही. 43 जर घेतलं तर इथे 47 सोडून बरोबर काय बसते आहे, 53 बसते आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 43 यायला पाहिजे. याचा अर्थ चुकीचा जो नंबर आहे तो कोणता असला पाहिजे, 41 असला पाहिजे. ठीक आहे. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल 41. मित्रांनो मुलांना ना तो प्रश्न थोडा व्यवस्थित वाटतो, कोणता, जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तर या ठिकाणी काही, पण हा जो असतो ना गटात न बसणारी संख्या काढा, हा मुलांना थोडासा डिफिकल्ट जातो. ठीक आहे ना. तर वेगवेगळे लॉजिक असतील, त्या वेगवेगळ्या लॉजिकवर आधारित प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघा मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉसचा हा प्रश्न आहे, शांततेत वाचा. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या केसमध्ये मित्रांनो मला असं वाटतं की कुठलाही फॉर्म्युला यूज नाही करायचा, फक्त व्यवहार करायचा. तुम्हाला जर व्यवहार करता येत असेल ना, प्रॉफिट अँड लॉसचा कोणताही प्रश्न फॉर्म्युला वगैरे काही यूज करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे ना. फक्त तुम्हाला टक्केवारी काढता यायला पाहिजे आणि व्यवहार जमला पाहिजे. एक वस्तू 64 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. मग पहिले आपण लक्षात घेऊया ती वस्तू आपण आणली कितीला होती, म्हणजे त्या वस्तूची कॉस्ट प्राईस किती असेल. पहा इथे लिहितो मी कॉस्ट प्राईस आणि इथे लिहितो मी सेलिंग प्राईस. ठीक आहे ना. 20% तोटा आहे. मग आपण मित्रांनो 100शी कंपेअर करूया, एक बायनॉमियल मांडूया. पहा समजा ती वस्तू 100 रुपयाची असेल तर 20% तोट्याने विकल्यानंतर ती आपल्याला विकावी लागेल 80 रुपयाला. 100 रुपयाची वस्तूवर 20% तोटा झाला म्हणजे 20 रुपये तोटा झाला तर ती आपण 80ला विकली. 100 रुपयाची वस्तू 80ला विकली जात असेल, ठीक आहे, 100 रुपयाला वस्तू खरेदी करून 80ला विकली जात असेल तर 64 रुपयाला विकली जाणारी वस्तू कितीला खरेदी केली होती, बस तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे ना. पहा x इज इक्वल टू 100 गुणिले 64 करायचं, या ठिकाणी भागीला केलं मित्रांनो 80. 0 0 कॅन्सल, 8 8 64 आणि 10 8 80. म्हणजे मित्रांनो त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे कॉस्ट प्राईस ती असली पाहिजे 80 रुपये. आता 80 रुपयाची वस्तू आपल्याला 20% नफ्याने विकायची आहे. बायनॉमियल मांडा किंवा डायरेक्ट लिहा. पहा हे 80 रुपये आहेत, या 80 रुपयावर आपल्याला 20% नफा कमवायचा आहे. कोणाच्या 20% 80च्याच. फक्त व्यवहार करा मित्रांनो, काही फॉर्म्युल्याची गरज नाही. ठीक आहे ना. किंवा असं लिहा, पहा इथे लिहू आपण, आपल्याला नफा कमवायचा आहे. किती नफा कमवायचा आहे, 80चे म्हणजे गुणाकार 20%, 100 पैकी 20, 1 2 3 4, 0 कॅन्सल, 8 2 16. म्हणजे मित्रांनो 80 रुपयाच्या वस्तूवर आपल्याला 16 रुपये नफा कमवायचा आहे. मग मला सांगा काय विचारलं आहे, ती वस्तू कितीला विकावी लागेल. म्हणजे मित्रांनो आपल्याला काढायची आहे सेलिंग प्राईस, विक्री किंमत. वस्तू 80 रुपयाला आणली तुम्ही आणि तुम्हाला स्वतःला 16 रुपये नफा कमवायचा आहे. मग 80 अधिक 16 असं करून ती वस्तू मित्रांनो तुम्ही किती रुपयाला विकाल, 96 रुपयाला विकाल. कुठल्याही फॉर्म्युल्याची काहीच गरज नाही, फक्त तुम्हाला व्यवहार समजला पाहिजे आणि पर्सेंटेज काढता यायला पाहिजे. ठीक आहे ना. चला 96 पहा, ऑप्शन नंबर फर्स्ट असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. ठीक आहे. पुढला प्रश्न आपल्याला म्हणतोय 3 जागांसाठी 7 उमेदवारांची मुलाखत घ्यायची आहे, तर त्या 3 जागा किती प्रकारे भरता येतील. ठीक आहे ना. मित्रांनो परम्युटेशनचा प्रश्न आहे, फॉर्म्युल्याने सॉल्व करता येईल आणि लॉजिकली सॉल्व करता येईल. दोन्ही मेथड समजून सांगतो पहा. ठीक आहे ना. 3 जागांसाठी 7 उमेदवारांची मुलाखत घ्यायची आहे. ठीक आहे ना. 3 पोस्ट आहेत. समजा एखादी परीक्षा दिली मुलांनी आणि त्या 3 पोस्ट भरण्यासाठी आपण 7 उमेदवारांना बोलावलं आहे.
आता त्यांना आपण किती प्रकारे या ठिकाणी निवडू शकतो, किती प्रकारे या जागा भरू शकतो ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। जसं पहा मित्रांनो, ही एक पहिली पोस्ट आहे। या पहिल्या पोस्टसाठी किती जण अवेलेबल आहेत? 7 जण आहेत, बरोबर आहे ना। आता मित्रांनो 7 पैकी एक जण या ठिकाणी जर निवडला गेला तर या दुसऱ्या पोस्टसाठी किती जण अवेलेबल असतील? 6 जण। 6 पैकी एक जर या ठिकाणी निवडला गेला तर आता किती अवेलेबल असतील मित्रांनो? 5 जण अवेलेबल असतील। बस सिंपल या पद्धतीने जायचं। आता यांचा काय करायचा? गुणाकार करायचा। चला करा, 6 पंच 30 आणि 30 गुणिला 7, ठीक आहे ना। पहा इथे लिहितो मी 7 आणि हे झाले 6 पंच 30, 3 7 मित्रांनो 21। तर या ज्या पोस्टिंग आहेत त्या आपण 210 वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकतो, असं आपल्याला याचं उत्तर काढता येईल। परम्युटेशनचा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे ना। ओके, आता पहा फॉर्म्युल्याने कसं जायचं, तर फॉर्म्युला आहे मित्रांनो परम्युटेशनचा NPR। NPR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, हा आहे मित्रांनो परम्युटेशनचा फॉर्म्युला। बरं इथे फॉर्म्युला बनवा। n म्हणजे टोटल उमेदवार किती आहेत? टोटल आहेत 7, पण आपल्याला रिक्वायर्ड किती आहे मित्रांनो? 3। n म्हणजे टोटल, r म्हणजे रिक्वायर्ड इज इक्वल टू n फॅक्टोरियल। n म्हणजे 7 आहे तर इथे घेतलं 7 फॅक्टोरियल। n मायनस r म्हणजे मित्रांनो 7 मायनस 3, इथे घेतलं आपण 4 फॅक्टोरियल। फॅक्टोरियल म्हणजे काय? 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 1 पर्यंत गुणाकार करत जायचं, त्याला म्हणतो आपण फॅक्टोरियलचं कॅल्क्युलेशन, ठीक आहे ना। पहा याला मी असं लिहितो 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला केलं मित्रांनो मी 4 फॅक्टोरियल। 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 3 2 1 यांचा गुणाकार। खाली दिला आहे 4 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल कॅन्सल, परत गुणाकार करा 6 पंच 30 आणि 3 7 21 वर 1 0 210। जर मित्रांनो रेग्युलर मेथडने जायचं असेल तर तुम्ही पहिली मेथड यूज करू शकता, आणि जर तुम्हाला परम्युटेशनच्या फॉर्म्युल्याने जायचं असेल तर दुसरी मेथड यूज करू शकता। दोन्ही पद्धती योग्यच आहेत, पण मला असं वाटते की तुम्ही या पद्धतीला प्रेफरन्स दिला पाहिजे। फॉर्म्युला लक्षात राहतो नाही राहत काय माहिती, ठीक आहे ना, पण हे मात्र मित्रांनो तुम्हाला लक्षात राहील आणि जमेलही व्यवस्थित, ठीक आहे। त्यानंतर पुढला प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा। मित्रांनो हा जो कोडिंग डिकोडिंगचा प्रकार आहे याला म्हटलं जातं ॲनालाइज कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे ना, ॲनालाइज कोडिंग डिकोडिंग। आता काय करा मित्रांनो, इथं आपण सर्व तर काढू शकतो, नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना। इथं आपल्याला म्हणजे कट वगैरे करावं लागेल, पण वेळ लागेल। प्रत्येकाचा कोड कोणता आहे ते असाइन करणं या ठिकाणी वेळखाऊ पद्धत असेल। मग मला काय वाटते मित्रांनो, ऑप्शनवरून आपण जायला पाहिजे। जसं पहा आपण असं म्हणूया की कुठूनही खालून किंवा वरून सॉल्व करता येईल। आपण सॉल्व करूया इथून। काय म्हणतो आहे? व्हीचा संकेत निश्चित आहे, ठीक आहे, व्हीचा संकेत निश्चित आहे। आता बघा मित्रांनो व्हीई इथे पण दिसते आपल्याला, व्हीई इथे पण दिसते आहे, बरोबर आहे की नाही। जर इथे व्ही आणि व्ही रिपीट होत असेल तर इथे मित्रांनो काहीतरी रिपीट व्हायला पाहिजे, समान समान अंक, ठीक आहे ना। तर काय काय समान आहे पहा, 7 आहे 7 आहे समान। त्यानंतर मित्रांनो 8 आहे 8 आहे समान। आणखीन काय रिपीट होते पहा, ठीक आहे ना, बस एवढंच आहे, ठीक आहे। 7 7 8 8 आणि 2 2 पण आहे मित्रांनो, ठीक आहे ना, 2 2 पण आहे। पण जर आपण लक्षात घेतलं ना तर आपण असं म्हणू शकतो की सर 9 इथे पण आहे, सॉरी, ठीक आहे, पहा बोर्डवर काय काय आहे, 2 आहे, सॉरी 7 7 आहे, परत पहा। त्यानंतर मित्रांनो 8 आणि 8 आहे, 2 आणि 2 आहे। पण मित्रांनो 2 नसेल, कारण 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे, है ना। पण या ठिकाणी व्हीसाठी फक्त काय शिल्लक राहिलं मग 7 आणि 8। याचा अर्थ मित्रांनो व्ही आणि ईचा जर आपण कोड काढला ना तर तो 78 किंवा 87 असा येऊ शकतो, बरोबर की नाही, ठीक आहे। म्हणजे व्हीचा कोड जो आहे तो आपल्याला निश्चितपणे काढता येऊन जाईल। आता पहा हा म्हणतोय पहिलं चेक झालं, ईचा संकेत निश्चित आहे व व्हीचा संकेतही निश्चित आहे। आता पहा मित्रांनो ई आणि व्हीचा जर आपण संकेत पाहिला तर तो आयदर 7 ऑर 8 असा असू शकतो। याला काही कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ई इतर ठिकाणी रिपीट झाल्याचं चेक करावं लागेल, किंवा व्ही हा इतर ठिकाणी रिपीट होतो आहे का ते चेक करावं लागेल। पण मित्रांनो व्ही पहा कुठंच होत नाही, ईसुद्धा कुठं होत नाही। याचा अर्थ व्ही आणि ईचा जो संकेत आहे, कोड आहे, तो आयदर 7 ऑर 8 असला पाहिजे। असं जर मित्रांनो आपण लक्षात घेतलं तर एका स्ट्रोकमध्ये पटकन आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। आणि जर समजा तुम्ही असं नाही काढलं तर मग तुम्हाला प्रत्येक अल्फाबेट या ठिकाणी काय करत जावं लागेल, चेक करत जावं लागेल। कसं पहा, जास्तीत जास्त वेळा रिपीट होणारं काय आहे, या ठिकाणी आर आहे। इथे बघा जास्तीत जास्त वेळा म्हणजे ऑलमोस्ट सर्व ठिकाणी काय काय रिपीट आपल्याला दिसते आहे पहा, ठीक आहे। काय काय दिसते आहे, 2 आहे 2 आहे 2 आहे आणि 2 आहे, म्हणजे मित्रांनो आरचा कोड काय झाला, 2 झाला, ठीक आहे ना। आणखीन बघा काय दिसते आहे,
ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्त वेळा ए आहे आणि ए आहे. या सर्वांमध्ये कॉमन काय बघा, इथे पण आपल्याला दिसतो आहे 3, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणजे एचा कोड झाला मित्रांनो 3. असे सर्वांचे कोड आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. किती वेळ लागेल इमॅजिन करा, ठीक आहे ना. त्यानंतर मग आपण एका स्टेजला पोहोचू, तेव्हा लक्षात येईल की अरे व्हीचा कोड डेफिनेटली निघत नाही, तो आयदर ऑरमध्ये निघतो. म्हणजे एवढं सर्व केल्यानंतर मग मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर गवसेल. पण मला असं वाटते की तोपर्यंत खूप जास्त वेळ झालेला असेल, म्हणून ऑप्शनची जर मदत तुम्हाला घेता आली तर निश्चितपणे त्या पद्धतीने परीक्षेत त्यांची मदत घ्यायची. आपल्याला 1 मिनिटात प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, या पद्धतीने विचार करा, ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. पुढील विधानांचा विचार करा. फक्त नेटची परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांनाच प्राध्यापकपदी काम करता येईल. हा जो फक्त वर्ड आहे ना मित्रांनो, याला डेफिनेटिव्ह वर्ड म्हटलं जातं. कॉम्प्रेहेन्शनमध्ये मी तुम्हाला शिकवलंच. आता व्हिडिओ लेक्चर आपण राज्यसेवेसाठी, म्हणजे आता राज्यसेवेची तयारी करू डायरेक्ट, ठीक आहे ना. तेव्हा मी कॉम्प्रेहेन्शनमध्ये तुम्हाला शिकवलंच हे डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड काय इफेक्ट करतात, त्यांचा काय इम्पॉर्टन्स राहते, ठीक आहे ना. काय म्हणतोय, फक्त नेटची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच प्राध्यापकपदी काम करता येईल. याचा अर्थ मित्रांनो प्रत्येक प्राध्यापक जो आहे तो काय असेल, नेटची परीक्षा उत्तीर्ण असेल. हे पहिल्यावरून आपल्याला लक्षात घेता येते. त्यानंतर दुसरं पहा. फक्त एमफिल झालेल्यांना शास्त्रज्ञ पदासाठी आवेदन करता येते. फक्त एमफिल म्हणजे शास्त्रज्ञ जे आहेत ते कंपल्सरीली कोण असले पाहिजे, एमफिल असलेच पाहिजे, ठीक आहे. त्याची डायग्राम काढता येईल. काही प्राध्यापक एमफिल आहेत, ठीक आहे. मग मित्रांनो हे घेतला आपण प्राध्यापक, या प्राध्यापकांना आपल्याला या ठिकाणी जोडता येईल एमफिल या पद्धतीने, ठीक आहे ना. आता निष्कर्ष निवडा. सर्व शास्त्रज्ञ प्राध्यापक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही या ठिकाणी, ठीक आहे ना. ओके. दुसरं पहा. नेटची परीक्षा उत्तीर्ण असणारे सर्व प्राध्यापक आहेत, ठीक आहे की नाही. त्यानंतर सर्व प्राध्यापक नेटची परीक्षा उत्तीर्ण आहेत, हे मात्र करेक्ट मित्रांनो. दुसरं नाही घेता येणार. सर्व प्राध्यापक नेटची परीक्षा उत्तीर्ण आहेत. दुसरं का नाही घेता येणार, नेटची परीक्षा उत्तीर्ण असणारे सर्व प्राध्यापक आहेत असं म्हणता येणार नाही. नेटची परीक्षा उत्तीर्ण झाले पण सर्व प्राध्यापक लागतील हे शुअर नाही. पण जेही प्राध्यापक आहेत ते 100% नेटची परीक्षा उत्तीर्ण करूनच गेलेले असतील, कारण या ठिकाणी वर्ड यूज केला आहे फक्त. सो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे ना. ओके. स्टेटमेंट अँड कन्क्लुजनशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. सिलॉलिझमशीही रिलेटेड आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. जर डायग्राम काढता आली तर डायग्राम काढा, नाही तर मग लॉजिकली आपल्याला ठिकाणी जाता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न पहा, ठीक आहे. 3 भावांची घरे पुढील प्रमाणे एका रांगेत आहे. मधला भाऊ हा मधल्या घरात राहत नाही. सकाळी सर्वात मोठ्या भावाच्या घराची सावली ही सर्वात लहान भावाच्या घरावर पडते, तर पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य म्हणून निवडता येईल, ठीक आहे ना मित्रांनो. हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासाठी ठेवतो आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला याचं उत्तर सांगायचं, ठीक आहे ना. हा प्रश्न डिस्टन्स अँड डायरेक्शनमध्ये पझल या पद्धतीने सेट केलेला आहे, ठीक आहे ना. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला निश्चितपणे सांगायचं असेल. त्यानंतर पुढला प्रश्न पहा, ठीक आहे. हा मित्रांनो प्रश्न जो आहे सिलॉलिझमचा आहे, ठीक आहे ना. सर्व घोडे गाढव आहेत. या ठिकाणी आपण घेतलं सर्वची डायग्राम अशी बनते. हे झाले घोडे. हे सर्व घोडे जे आहेत मित्रांनो ते काय आहेत, गाढव आहेत. ओके. त्यानंतर काही गाढव माकडे आहेत. काही गाढव माकडे आहेत. आता पहा मित्रांनो, माकडाचा सर्कल ना जसा आपण इथपर्यंतच नेला आहे, तो माकडाचा सर्कल आपण आतपर्यंत म्हणजे आतमध्ये घोड्याला अटॅच करू शकलो असतो, ठीक आहे ना. पण मी नेहमी असं म्हणतो की एक नॅचरल डायग्राम काढा आणि एक आर्टिफिशियल डायग्राम काढा, ठीक आहे ना. नॅचरल डायग्राम म्हणजे ती जसं दिलं आहे तसं. तर पहा, काही माकडे मनुष्य आहेत, तर याचा अर्थ मनुष्य आणि माकडे जे आहेत ते एकमेकांना काय असले पाहिजे, अटॅच असले पाहिजे या पद्धतीने. चला एक डायग्राम काढली. दुसरी डायग्राम पहा. सर्व घोडे गाढव आहेत. सर्व घोडे गाढव आहेत या पद्धतीने. सेम काही गाढव माकडे आहेत. तर मित्रांनो गाढव आणि माकड अटॅच असलं पाहिजे. ते आपण आतमध्ये घोड्यापर्यंत नेलं तरीही चालते. याला म्हणू आपण माकड. क्लिअर ना. त्यानंतर काही माकडे मनुष्य आहेत. तर माकड आणि मनुष्याचा सर्कल मित्रांनो अटॅच असला पाहिजे. तर मी या पद्धतीने माकड आणि मनुष्याचा सर्कल अटॅच केला. हा घेतला आपण या ठिकाणी मनुष्य. आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी आपण मनुष्याला घोड्याशी अटॅच केलं आहे. तर मित्रांनो रूल आहे, दिलेल्या विधानाच्या एकापेक्षा जास्त आकृत्या निघतात, पण आपण कुठेही विधानांना ब्रेक करत नसलो पाहिजे. आता ही डायग्राम अकॉर्डिंग टू स्टेटमेंटच आहे, त्यामुळे डायग्राम चुकीची आहे असं म्हणता येणार नाही, ठीक आहे ना. पाहता पहिला निष्कर्ष दिला आहे, सर्व गाढव मनुष्य आहेत. काही संपर्कच नाही मित्रांनो, ठीक आहे ना. सर्व गाढव मनुष्य आहे, बिलकुलच घेता येणार नाही. त्यानंतर काही गाढवे मनुष्य असू शकतात. इथं जर पाहिलं ना मित्रांनो तर एकही गाढव मनुष्य नाही, पण इथे जर पाहिलं ना मित्रांनो तर गाढव आणि मनुष्य जे आहेत ते एकमेकांना या ठिकाणी अटॅच होतात, ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, जोही मित्रांनो निष्कर्ष शक्यतेच्या स्वरूपात तुम्हाला दिलेला असेल, हा ट्रेंड बँकिंगमधला आहे. एखादा प्रश्न असा पण समजून घ्या, आयोग टाकू शकते, ठीक आहे ना.
जर मित्रांनो एखादा निष्कर्ष एखाद्या डायग्रामवरून दिसत असेल आणि एखाद्या डायग्रामवरून दिसत नसेल तर तो शक्यतेच्या स्वरूपात आपल्याला सत्य मानता येतो. ठीक आहे ना. जर एखादा निष्कर्ष याही डायग्राममध्ये दिसत असेल आणि याही डायग्राममध्ये दिसत असेल तर तो निष्कर्ष मित्रांनो डेफिनेटली 100% ट्रू असतो. पण या डायग्राममध्ये आहे या डायग्राममध्ये नाही तर तो निष्कर्ष मात्र आपल्याला शक्यतेच्या स्वरूपात घेता येईल. जसा निष्कर्ष क्रमांक 2 जरी इथे दिसत नसला तरी इथे आपल्याला दिसतो आहे. हे नियम वगैरे मित्रांनो लक्षात ठेवा. सो ऑप्शन नंबर 2 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो पेपर फोल्डिंग अँड कटिंगशी रिलेटेड एक प्रश्न आहे. ठीक आहे ना. हा प्रश्न सॉल्व करताना मित्रांनो काय करायचं, सर्वच काही करत बसायचं नाही, पूर्ण फोल्ड करायची नाही. परत 1 मिनिट महत्त्वाचं आपल्यासाठी. ठीक आहे ना. 1 मिनिटात यायला पाहिजे. बरं काय करायला पाहिजे तर मला असं वाटते मित्रांनो ॲरो चेक करा. ॲरोवर आधारित प्रश्न आहे ना. पेपर फोल्डिंग अँड कटिंगमध्ये ॲरोच प्रॉब्लेम करतात. म्हणजे ज्याला डायरेक्शन आहे ज्या डायग्राममध्ये ज्याला डायरेक्शन आहे तेच प्रॉब्लेम क्रिएट करतात मित्रांनो. तर इथे ॲरो चेक करा फक्त. ठीक आहे ना. या डायग्राममध्ये कोणताही एक ॲरो चेक करा. जसा हा चेक करूया. या डायग्राममध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर हा ॲरो या दिशेने आहे. या डायग्राममध्ये ॲरोला शेफ्टीच नाही आहे. या डायग्राममध्ये हा ॲरो असा तर आहे पण शेफ्टी वेगवेगळी आहे. या डायग्राममध्ये वेगळ्या पद्धतीने दिला आहे. कोणताही ॲरो चेक करता येईल. हा चेक करा, हा चेक करा आहे ना. मला असं वाटते की हाच ॲरो आपण चेक करून पाहायला पाहिजे आणि तोच चेक करूया करेक्ट डायग्राममध्ये कसा येईल. पहा मित्रांनो आता घडी कशी घातली असेल, ही याच्यावर घातली आहे. याचा अर्थ हा जो ॲरो आहे हा इथे आलेला असेल. त्यानंतर ही घडी इथं घातली तर हा जो ॲरो आहे हा इथे गेलेला असेल या पद्धतीने आणि हा आलेला असेल इथे या पद्धतीने. आता पहा जेव्हा आपण मित्रांनो ही घडी यावर घालू. ठीक आहे ना. अशी फोल्डिंग आहे पहा. ही घडी आपल्याला यावर घालायची आहे. आता पहा मित्रांनो हा जो आहे ना याला म्हणू आपण होस्ट. होस्ट म्हणजे यामध्ये असणारी जी आकृती आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, ती जशीच्या तशीच राहील. ठीक आहे ना. आता यामध्ये कोणती आकृती येते मित्रांनो, हा ॲरो यामध्ये येतो आहे. तर हा जो ॲरो आहे डाऊनवर्ड हा असाच्या असाच राहील, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पहिल्या डायग्राममध्ये पाहिलं तर हा ॲरो तिरपा झाला. याही डायग्राममध्ये हा ॲरो तिरपा आहे, याही डायग्राममध्ये तिरपा आहे. या डायग्राममध्ये मात्र मित्रांनो ते ॲरो काय आहे, एकदम सरळ आहे. याचा अर्थ हे याची उत्तरं नसतील. कोणतं तरी एक असं इलिमेंट आपल्याला दिलेला असेल की जो आपल्याला पटकन प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढून देईल. त्यावर फोकस करा. ठीक आहे ना. बरं आता याची शेफ्टी पहा मित्रांनो. शेफ्टी कुठं जाईल, काय करायचं, जर नाही इमॅजिन करता आला तर लक्षात घ्यायचं ही शेफ्टी या दिशेला डायरेक्टेड आहे. याला मी पॉइंटर लावलं असं म्हणतात. ठीक आहे ना. आता काय करूया, ही घडी यावर घालूया मित्रांनो. जेव्हा आपण ही घडी याच्यावर घालू ना तेव्हा हा पॉइंटर कुठे येऊन जायला पाहिजे, या ठिकाणी यायला पाहिजे. फोल्ड केल्यानंतर हा इथे येईल की नाही. आता पहा ही शेफ्टी या पॉईंटकडे डायरेक्टेड होती तर फोल्ड केल्यानंतर ही शेफ्टी या पॉईंटकडेच डायरेक्टेड राहील आणि असं दिसते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 4. संपला प्रश्न. ठीक आहे ना. तर मित्रांनो फोल्डिंग अँड कटिंग जो आहे तो या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा असेल. ठीक आहे ना. मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 पहा. हा सुद्धा परम्युटेशनचाच प्रश्न आहे. जसा मी तुम्हाला तो मागचा प्रश्न सांगितला 3 जागांसाठी 7 उमेदवारांना भरती करायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं असेल. फक्त कमेंट करताना असं लिहायचं सर प्रश्न क्रमांक 20 आणि त्याचं ॲन्सर हे. मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल करेक्ट आहे की चुकीचं आहे. 2 प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासाठी ठेवले आहेत. निश्चितपणे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे ना. आणि मित्रांनो तुम्हाला आगामी जी परीक्षा आहे म्हणजे या शनिवारी जी एक्झाम होणार आहे ग्रुप बीची, त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसा पेपर होईल मित्रांनो तेवढ्या लवकर तेवढ्या फास्टमध्ये आपण ते जे 15 प्रश्न आहेत अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचे त्यांचं एक्सप्लेनेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे ना. तर इथे थांबूया. खूप खूप शुभेच्छा सर्वांना आगामी ग्रुप बीच्या एक्झामसाठी. धन्यवाद.